तसं तर आपल्या देशात बरेच शहर वसलेले आहेत, परंतु या शहरामध्ये स्वतः भगवान प्रभू श्री रामचंद्र राहतात. अयोध्या ही अशी जागा आहे जिथे फक्त एक राजा नाही तर त्रिलोक्याचे स्वामी प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला होता. अयोध्या हे फक्त शहर नाही, ही अशी जमीन आहे जिथे प्रत्येक कणामध्ये मर्यादाची महिमा गुंजते, जिथे प्रत्येक श्वासामध्ये श्री प्रभू रामचंद्रांची उपस्थिती जाणवते. तर चला मग माझ्यासोबत आज याच शहराची माहिती घेऊया. गुड मॉर्निंग मित्रांनो. चला आता आपण वाराणसी मध्ये पोहोचलोय. जिथपर्यंत यायच्यासाठी आपण गेले 30 तास ह्या एकदम लक्झरियस कॉटेज मध्ये होतो. लक्झरियस आहे कारण की आतापर्यंत स्लीपरलाच होतो, आज ह्या वेळेस 2 AC मध्ये होतो, म्हणजे आता थोडस लक्झरियसच होतं. तर मग फायनली झोप वगैरे पूर्ण झालेली आहे. आता आपल्याला उतरायचा टाइम आलाय. लगेज वगैरे गोळा झालेले, बॅगा तुम्ही बघू शकता. चादर बिदर सगळ्या इथेच आहेत, चोरल्या नाहीत. बघा इकडे पण आहे, हिरो आहे त्याचे इथं पण आहे. त्याच्यामुळं आता निघूया खाली. मित्रांनो फायनली आपण महानगरी मधून उतरलोय. महानगरी आपल्याला किती वाजता घेऊन आली इथं? 3:34 आपल्याला गाडी इथे सोडली. आपण किती मुंबई मधून या गाडीमध्ये 12 वाजून करेक्ट 12लाच गाडी हल्ली होती, 11:50 ला गाडी हल्ली होती. तर मग आपल्याला किती 9 तारखेला 11:50 हल्लेली गाडी आज 11 तारखेला 3:34 किंवा 3:03 तुम्हाला वाराणसी स्टेशनला सोडेल. मग वाराणसी स्टेशन वरून आता तुम्ही ठरवायचे तुम्हाला कुठे फिरायला जायचे. सगळे तुमच्यासाठी फिरण्यासाठी मोकळे. फायनली आपल्याला तिथं उतरायचं होतं, आपण तिथं उतरलोय. वाराणसी जंक्शन आहे. जवळपास बऱ्याच दिवसाचा प्लॅन होता. रजा किती किती दिवस लागले रे प्लॅन कम्प्लीट व्हायला? जवळपास 2 वर्षाचा प्लॅन होता. 2 वर्षापासून फक्त आमचा एक मेंबर म्हणत होता भाई बनारस जायचंय. तुम्हाला हा मेंबर आहे, त्या मेंबरने आम्हाला फक्त बनारस करून इट आणला होता. इट म्हणत होते बनारस जायचं, पण या वर्षी स्वप्न माझं पूर्ण झालं. या वर्षी आलो आम्ही. ठीकच आहे. आमचा एक मेंबरनी बांगड्या घातल्यात, बांगड्या. म्हणजे फायनली तुम्हाला जर मी 2 वर्षाची माझी इंस्टाची फीड दाखवली ना, प्रत्येक 3 रील पैकी 1 रील भाईनी बनारसची पाठवली. एवढं मला वैताग आणला होता की जायचंय. पण चला त्याच्याच बोलण्यामुळे आपण इथं महादेव की नगरी बनारस मध्ये पोहोचलोय. फक्त चहा बघा, आणि चहा द्यायची पद्धत बघा. यांनी आम्हाला व्हिडिओ पण नाही काढून दिला, डायरेक्ट वडून चहा पाजलाय. वडून चहा विचारला नाही, काय नाही, हाताला धरून आणल्याने डायरेक्ट चहा पाजलाय. चहा भारी होता, कुल्लड मधला घेतला होता आपण. आता आपण आलोय वाराणसी स्टेशनला. परत चहा वगैरे झालाय. वाराणसी स्टेशनला येऊन आता थोड्या वेळ आपल्याला जवळपास किती 5:30 ला रेल्वे, आता झाले 4:10. मग 5:30 पर्यंत आता थोडं थांबायचं. थंडी वगैरे काय नाहीये, बघू शकता. या लोकांनी जर्किंग बिर्किंग घातलं. आपण मरते, आपल्याला काही थंडी बिंडी वाटत नाही. जर्किंग आणायचं विसरलोय. शिकारी गोष्ट. आपला रोहित गेला तिकीट काढायला. 80 रुपये तिकीट आहे इथून वाराणसीला उतरून. 80 रुपये तिकीट आहे. तुम्ही डायरेक्ट अयोध्येची ट्रेन पण बुक करू शकता जरी आलो. पण आमचं काय होतं की आमचा प्लॅन नव्हताच अयोध्येचा. आमचा प्लॅन होता की फक्त वाराणसी मध्येच आपण थोडे दिवस घालायचे. जेवढं काय आपण ट्रिप आहे एकाच डेस्टिनेशन वरती कम्प्लीट करायची. पण नंतर मग आलोय तर आता परत येणं होते, नाही येते होते. आपण अयोध्येला चाललोय. राम मंदिर पूर्ण झाले, बाबरची कबर बघायला चाललोय. हा, तर मग एकदा जाऊन येऊ. आल्याच्या नंतर मग परत पुढच्या गोष्टी तुम्हाला इथल्या पण भेटतील. वाराणसीच्या मंदिराचं दर्शन घेऊ, पहिले रामाचं दर्शन घेऊ, मग परत येऊया महादेवाच्या दर्शनाला. मित्रांनो फायनली आपल्याला जागा भेटते. आपण आता गंगा सतलज एक्सप्रेस मध्ये इथून अयोध्येला जायला आपल्याला जवळपास 3-3.5 तास लागतील. 3-3.5 नाही, 10 पर्यंत आपण अयोध्येमध्ये पोहोचू. मग थोडेसे रूम वगैरे घेऊन निवांत स्टे करू. थोड्या वेळ थांबून मग आपण अयोध्येत दर्शन करणार. त्यात आपला पहिला एक मेंबर आहे, हा मेंबर आताच इथे संपलाय. आणखीन ट्रेन जर्नी स्टार्ट पण नाही झाली. आता हा आपला तिसरा दिवस आहे. त्याच्यामध्येच भाई तू म्हणले माझं पित्त झाले मला, मी काय तुमच्या बरोबर येणार नाही म्हणलं, मी झोपणार आहे, तुम्ही फिरून या. आम्ही वरती बसलोय चिल मध्ये. एकदम जागा भेटली मस्त पैकी जनरल मध्ये. भाई लोक एवढी अख्खी फुल सीट मोकळं होतं, तरी पण आमच्या भाऊनी फक्त एवढीशी जागा घेतली. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे लोकांसाठी जे जगणं असतं ते ह्याला म्हणतात. आता यांची पार लागणार आहे.
मित्रांनो फायनली 5 तासाचा प्रवास करून आपण खाली उतरलो. जनरलच्या डब्यात होतो. जनरलच्या डब्यात जनरल सारखंच होतं. तर एक रेकमेंड करेल की जर तुम्हाला 2 वर्षातून कधी जरी चान्स भेटला तर नक्की जनरलचा डबा तुम्ही एकदा तरी ट्राय करा. कारण की जनरलच्या डब्यात गेलं ना तुम्हाला वेळोवेळी असं जाणीव करून केली जाईल की बाबा पैसा कमवणं किती गरजेचं आहे. मित्रांनो अयोध्या जंक्शन आपण आतापर्यंत व्हिडिओ मध्ये बघत होतो, आज प्रत्यक्षात बघतोय. मेन एंट्रन्स आहे यांचा. इथून सगळ्या गोष्टी आतमध्ये झाल्या गेल्याच्या नंतर वेटिंग रूम आपण वरती होतो. आल्यावरती मी तुम्हाला दाखवतोय आता हे कसं आहे. एकदम प्रॉपरली बांधले, गर्दी नाही काय नाही एकदम स्वच्छता. फक्त बघा तुम्ही 0.5 मध्ये दाखवतोय म्हणजे जेणेकरून नाही का आपल्याला जास्त एरिया कॅप्चर करता येईल. फॅन वगैरे तिकडे सगळं बाहेर निघायसाठी रोड वगैरे आतमध्ये इकडे लिफ्ट आहेत. प्रत्येक जागेवरती लिफ्ट आहे आणि प्रत्येक लिफ्ट चालू आहे, असं नाही की बंद आहे. सगळ्या स्टेअर्स चालू आहेत, सगळ्या गोष्टी चालू आहेत. घड्याळ स्क्रीन्स हे ते म्हणजे कुठेही काहीच कमी नाही. असं बंद पडलेली तर कुठलीच गोष्ट नाही. लास्ट टाइम जेव्हा आलतो ना हा या लोकेशनला नव्हतं आलो मी. मग दुसरं स्टेशन आहे ना अयोध्या कांड, तिथे आलतो मी लास्ट टाइम. अयोध्या कांड म्हणजे काय नेमकं? कसं काय? कॅन्टीन, अयोध्या कॅन्टीन, तो पण एक स्टॉप आहे. याच्या अगोदर येतो का तो स्टॉप? याच्यानंतर येतो पुढं. हो. आता इथून मंदिराकडे जायचं म्हणलं आपल्याला काय करायला लागत? तिथे इलेक्ट्रिक रिक्षा असतात का, हा ते करायचं आणि जायचं. बघूया. आता बाहेर आलोय आपण. हे बघू शकता तुम्ही इकडून सगळ्या असे गाड्या वगैरे रिक्षा लागलेल्या आहेत, ऑटो रिक्षा. आता आपण बघू शेअरिंगने आपल्याला रूम घ्यायची. मग बघू तर रूम कुठं भेटते काय होते. कॅब भेटली, भाऊने गोळ्या खाल्ल्यात, पावरवाडीच्या गोळ्या खाते भाऊ. ते पायगड चलो. फायनली आपल्याला रूम भेटली. आपण रूम डन केली. आपल्याला रूम भेटली 1800 रुपयाला आपल्याला रूम भेटली. मस्तपैकी रूम आहे एकदम. फक्त काय हॉटेलचं त्यांनी डिटेल्स न सांगण्याचं आपल्याला हे केलं की एक रिक्वेस्ट केली. तर मग त्यांची रिक्वेस्ट आपण मान्य करतोय. फक्त आपण काय आपली रूम दाखवू शकतो. मी तुम्हाला आमची रूम दाखवतो. मापात आहे, एकदम भारी आहे. इथून फक्त 300 मीटर वरती आपल्याला हनुमानगडी मंदिर पण 300 मीटर आहे आणि तिथून शरायू नदी काहीतरी थोडीशी एक आपल्याला 1 किलोमीटर पर्यंत पडत. हा मागचा बॅकअप बघू शकता तुम्ही. पूर्ण दाखवायचं नाही. ही रूम आहे आपली. फटका चालू करा भाई लोक. ही आपली रूम आहे. हाँ ये बाथरूम सब सही है. गीजर वीजर लगा हुआ है. और ये 3 लोगों के लिए बेड है. रोहित बीच में सोएगा. खिडकी पण बघा एकदम जुन्या काळातली खिडकी सारखी आहे. एकदम प्रॉपर आहे. बघू बाहेर काय व्ह्यू आहे. बाहेरच्या गोष्टी आपण जर हवा खेळती राहिली पाहिजे. अरे टेरेस आहे बाहेर. दुसऱ्या हॉटेलचं टेरेस असेल किंवा त्यांचं टेरेस असेल. एकदम पद्धतशीर भारी रूम भेटली आपल्याला. आपण एकदा परत कपडे आंघोळ वगैरे करून रूम मधून रेडी झालोय. आता आपल्याला निघायचंय अयोध्या मार्केट बघायसाठी. रूम बघू शकता. रूम फार खराब झाली. ठीक आहे होत असते. फॉरेनची रूम आहे आपल्याकडे काही नाही. आल्यावरती आपण आवरू. त्या रोडला जे आहे त्या रोडला आम्ही सगळ्यांना विचारलं की सगळ्यात फेमस जे काही मिठाईचं शॉप असेल ते हे इथे. आपण पण आलोय इथे. आता टेस्ट करूया काय यांचं. खरंच दही आणि जिलेबी स्पेशल. रोहितला समोसा दिलाय आपण. दही बघू शकतो मित्रांनो. दही असं एकदम नाही का कडक मध्ये सगळं. आता खाल्ल्यावरती तुम्हाला एक्सपिरियन्स येतो. रोहित खाऊन सांग कसं वाटतंय. काय दही समोसा आहे तुझं? दही कचोरी रोहितची. बघू शकते दही जिलेबी दिली त्यांनी मला. मी आता खातो. दही चांगले बघ. ते खाऊन बघ. दही असेल ना का प्युअर दही आहे. खाऊन झालेलं आहे. बऱ्यापैकी पोट भरलं. दुसरं काही बऱ्याच गोष्टी गोड आहेत. नाही ते गोड लय प्रमाणात जात नाही आपल्याला. पण बाकीचं काय समोसा वगैरे जे काय होतं एकदम चांगले टेस्ट दिले. तोंड एकदम खवळल्यासारखं झालं. एकच खायचा होता. त्याच्याबरोबर ते खवळलेल्या तोंडामुळे आणखी 4 गेले. पण आता पोट भरले. आता जरा जागा बघायला लागतील शोधायला फिरायला. कारण की ऑलरेडी आपल्याला लेट झाले. आपल्याला रूम मधून यायचं ते करायचं म्हणलं तरी आपल्याला 3:11 कंप्लीट झालेत. इथला शरयू नदी पाशी आणून सोडलेले. इथून आपल्याला शरयू नदीकडे जायचंय. पूर्ण शरयू नदी आहे. इथून सगळे प्रवासाला सुरुवात होती. इथं लोकांचं पिंडदान वगैरे जरी कोणाला काय करायचं असेल तर तेही करून दिलं जातं. व्हिडिओ बघू शकता तुम्ही. सगळं सनसेट पण टाइम आहे. मित्रांनो आपले 2 फॅन आपल्याला भेटले. त्यांनी आताच आपल्याला सबस्क्राईब केले. नाव काय बाळा तुझं? नाम काय का? नैतिक. और इसका
ये ठंड बज रहा है, ठंड के मारे जाओ कपडे पहन के आओ. हाय इधर येऊ मैं. फॅन फॉलोईंग आपली वाढत चालली मित्रांनो. अयोध्येमध्ये पण आपले फॅन्स आहेत. त्यांनी आताच आपले व्हिडिओ बघितले, सबस्क्राईब केले. तुम्ही पण केलं नसेल तर बिंदास करा. चांगलंच कंटेंट भेटणार आहे तुम्हाला नेहमी. आता आपण शरयू नदीचं दर्शन घेऊन राम की पेढा म्हणजे राम की पेठी पेठी या ठिकाणावर आहे. कारण की इथं सांगतात लोक की इथं जे पुढचे दोन बिल्डिंग दिसत आहेत तुम्हाला मागं, की तिथं असं जागा आहे की जिथं राम आणि लक्ष्मण वगैरे ते जे होते, ज्यावेळेस ते लहान होते त्यावेळेस ते तिथे खेळायला वगैरे यायचे. तर हा पूर्ण एरिया मग त्याच्यासाठीच बनवलाय. तर ही जे तुम्हाला हे पाणी वगैरे दिसतंय ते इथं ज्यावेळेस राम मंदिरचं स्थापना झाली त्यावेळेस आपण पहिल्या दिवाळीचा दीपोत्सव झाला. दीपोत्सव मध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड जो बनलाय की सगळ्यात जास्त दिवे जे लावले गेले होते तर ते हे ठिकाण आहे. आपण आता सोशल मीडियावरती तुम्ही कधी जरी बघितलं तर ह्याच्या भरपूर रील आलत्या. तर हेच ते ठिकाण आहे की जिथं सगळ्या लोकांनी येऊन अयोध्येतल्या की दिवे सोडले होते, दिवे पेटवले होते, अख्खं पूर्ण हे पूर्ण दिव्यांनी भरलं होतं. तर आपण आता ते ठिकाणावरती अयोध्येत आले. तर अयोध्येत तुम्हाला जवळपास ना पावलो गणेश एखादं मंदिर भेटेल. पूर्ण असं तुम्ही थोडस ह्या गल्लीतून एका एका गल्लीत तुम्हाला 4-4, 5-5 मंदिरं भेटतील आणि त्या प्रत्येक मंदिराची एक वेगळी कहाणी आहे. ज्यावेळेस तुम्ही कधी तिथे पाया पडायला जाता तिथले ते जो कोणी पुजारी किंवा असेल तर त्याला तुम्ही अवश्य विचारा की ह्या मंदिराची काय कहाणी आहे. ते 100% तुम्हाला एकदम चांगल्या डिटेल्स मध्ये कहाणी सांगतात. आणि इथल्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे एवढे की तुम्ही यांना एक गोष्ट द्या ते तुम्हाला रिटर्न मध्ये 10 गोष्टी देतात. असं परफेक्ट परफेक्ट एक्झाम्पल आहे की राम राम जे काय राम राज्य जे असेल तर अशाच लोकांमध्ये निर्माण झालं असेल की जे लोकांना थोडेही घमेंड नाहीये, कुठल्या गोष्टीचं ते कधी असं गर्व करत नाहीयेत किंवा काहीच नाही. जे काही बोलतात एकदम प्रेमाने सगळ्या गोष्टी आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला पहिल्यांदा मागाशी पलीकडून जे दाखवत होतो की जिथं राम आणि लक्ष्मण ते खेळायला वगैरे यायचे तर हे ते ठिकाण आहे. त्या ठिकाणांवरती ते आतमध्ये येऊन खेळायचे, शिकायचे वगैरे. शरायू नदीचं जे पाणी आहे, लोक शरायू नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी जे जायचे ते नदीच्या काठी जायचे. त्यासाठी इथं हा जो तलाव आहे हा छोटासा तलाव बनवून नदीचं पाणी थोडंसं इकडून घेऊन परत नदीलाच मिळवलं गावातून घेऊन की लोकांना सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेता यावा. आंघोळ करायची तर त्यांना आंघोळही करता यावी याच्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्यात. गाव गाव कसं बसलंय एकदम असं गल्ली बोळांचे जास्त करून इथं तुम्हाला माकडं बघायला भेटतात. सगळीकडे सगळीकडे असं कुठंच नाही, कुठलाच एरिया नाही की जिथं ते नाहीये. प्रत्येक जागेवर हे बघू शकताय तुम्ही. असं असं नाही का एकदम मी आता सध्या असं एकदम वेगळ्या माहोलमध्ये, मला असं वाटतच नाही की मी इथं आपल्या भारतात आहे कुठे. असं वाटतंय की आपण एकदम नाही का प्राचीन खंडर आहेत जिथं माणसांची एकदम कमी आहे, माणसं दिसायला पण नाहीयेत, फक्त माकडे आहेत आणि त्याच्यामध्ये मी फिरतोय. आपण आता इथं हनुमानगडी एक मंदिर आहे की जिथं त्याची अशी मान्यता आहे की ज्या वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येला माघारी आले त्यावेळेस त्यांनी हनुमानांना सांगितलं की या ठिकाणी बसून तुम्ही इथून अयोध्येचं रक्षण करायची जिम्मेदारी त्यांना दिली. मग ते जे काय मंदिर आहे इथूनच हनुमानांनी जोपर्यंत राम राज्य करत होते तोपर्यंत त्यांनी अयोध्येचं रक्षण केलं. त्याच्यामुळे इथलं जे मंदिर आहे त्या मंदिराची पूजा करायला सगळ्यात पहिले येतात. जर तुम्हाला राम मंदिराला जायचं असेल तर राम मंदिराला जायच्या अगोदर तुम्हाला या मंदिराची पूजा करून म्हणजे असं बोललं जातं की तुम्हाला हनुमानाचं परमिशन घ्यायला लागेल मग तुम्हाला राम दर्शन होतं. तर मित्रांनो हे बघू शकता हे पूर्ण मंदिर आहे. मंदिर एरिया आहे. मंदिर एरिया आतमधून आपल्याला वरती चढायचंय. आतमधून आपल्याला वर चढून जायला लागेल. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आपलं हनुमानगडीचं दर्शन कंप्लीट झाले. हनुमानगडीचं दर्शन थोडी गर्दी आज कमी होती. त्यांनी सांगितल्यानुसार मंगळवार आणि शनिवार तुम्ही जर 2 दिवसात यायचा प्रयत्न करत असाल तर त्या 2 दिवशी खूप गर्दी असते इकडं. आपल्याला गर्दी कमी लागली, दर्शन ही चांगलं झाले. आपण थोड्या वेळ इथं थांबून आपण आता खाली जाणार आहे. खाली जाऊन आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या. आपल्याकडे वेळ कमी आहे. आपण 5 दिवसाची ट्रिप घेऊन आलो. 5 दिवसामध्ये भरपूर काही आपल्याला एक्सप्लोर करायचंय. मित्रांनो हनुमानगडीचं दर्शन घेऊन खाली उतरलं की आपल्याला हे पूर्ण मोठं मार्केट चालू होतं. कुणाला काही शॉपिंग वगैरे करायचं असेल हे पूर्ण मोठं मार्केट आहे. फोटो काढायचा स्पॉट आहे. आपण 1-2-3 फोटो पण काढणार आहे तिथंच. मित्रांनो आपण आलोय कनक या मंदिराचं. इथलं रहस्य म्हणजे काय की ज्या वेळेस इथं
श्रीराम आणि सीता ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस ते इथं राहत होते. हा तर पूर्ण पूर्ण अख्खा मोठा महल हा फक्त त्यांचा आहे. आतापर्यंत आपण जेवढ्या काय मूर्ती बघतो, जेवढ्या जागेवरती रामांचं मंदिर बघतो किंवा काय करतो, तर सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष्मण किंवा हनुमान हे त्यांच्यासोबत दिसतात. हे एकमेव मंदिर, एकमेव जागा आहे की जिथं फक्त तुम्हाला श्रीराम आणि फक्त सीता माताच भेटतील. ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं कोणी भेटत नाही. एक पती पत्नीचा खासगी महाल आहे. हा महाल तुम्ही बघू शकता. रात्री आता एवढा काही क्लिअर दिसत नाहीये, जरी एकदा तुम्ही बघू शकता. हा पूर्ण एवढा मोठा महाल आहे. लाईट्स वगैरे सगळीकडे चालू आहेत. हा महाल काही मातेने सीता माता ज्यावेळेस लग्न करून येतात, लग्न केल्याच्या नंतर त्यांना उपहार म्हणून भेट दिलेला होता. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया कसं आहे काय बघतो. हे बघू शकता. याच मंदिरात मी तुम्हाला म्हणलं की फक्त तुम्हाला सीता माता आणि त्या दोघच खाजगी गोष्टीमध्ये दिसते. प्रभुराम आणि त्यांची दोन मुलं. यहाँ पे आप देख सकते हैं कि भैया से हमारी एक बार और मुलाकात हो गई है। और ये कौन सी मंदिर है? हम लोग आए ही ये कनक मंदिर है. हाँ, कनक मंदिर में एक बार हमारी फिर से मुलाकात हुई है। तो मैं आप लोग से बस इतना ही कहूंगी, भैया को सपोर्ट करो, लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, और जितना से ज्यादा जितना हो सके ना इनको एकदम लाइक कमेंट से सपोर्ट कर दो, एकदम भर दो लाइक से। बाय बाय. बहुत मेहनत करते हैं आप लोग के पीछे, ये लोग बहुत ज्यादा मेहनत करते हैं, तो प्लीज सपोर्ट करो इनको। हेलो जय श्री राम. मेरा नाम भाव्या है और मैं सुल्तानपुर से हूँ। मैं चाहती हूँ कि भैया को भर भर के सपोर्ट करो आप, और भैया का मतलब एकदम लाइफ चेंज हो जाए और ऐसे एडवेंचर और करते जाए आप लोगों के लिए। तो थैंक यू, जय श्री राम। और इनको बहुत 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 ज्यादा सपोर्ट करो। बाय बाय. आप लोग के पीछे बहुत मेहनत कर रहे हैं। बाय. बहुत अच्छा लगा भैया, थैंक यू भैया। आप ध्यान रखना, बस आपका चॅनल चाहिए. आप भी. फायनली मित्रांनो, इथं ज्यावेळेस आपण दर्शन घेत होतो त्यावेळेस आपल्याला आपले काही छोटेसे फॅन्स भेटले. त्यांनी बऱ्यापैकी आपल्या बरोबर संवाद साधलाय. फक्त पहिल्यांदा काय झालं, पहिल्यांदा ज्यावेळेस आपण करत होतो त्यावेळेस आपलं माईकची चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे त्यांचं आवाजच ऐकायला भेटला. नशिबाने आपल्याला परत इथं कनक भवन मध्ये भेटले, तर त्यांची परत एकदा आपल्या बरोबर गाठभेट झाली. पहिल्या व्हिडिओ मध्ये मी त्यांना थोडासा व्हॉइस ओव्हर द्यायचा प्रयत्न करेल. तर असंच तुम्ही पण सपोर्ट करा मित्रांनो. आपण अयोध्येचा सगळ्यात पहिला चौक, ज्यावेळेस आपण अयोध्येमध्ये येतो तर अयोध्येचा सगळ्यात पहिला चौक म्हणजे हा लता मंगेशकर चौक. तर तुम्ही बघू शकता चौकात, या चौकातले आता लाईट्स वगैरे लागले तर एकदम प्रॉपर भीड आहे. लोक जात आहेत. आता लोक फिरायला सुरुवात झाली, लोकांनी बाहेर यायला चालू केले. तुम्ही हे जे असे पिलर आहेत, असे पिलर पूर्ण बघितलं तर 7 पिलर आहेत. त्या 7 पिलरचं रहस्य म्हणजे असं आहे की ते 7 पिलर म्हणजे 7 सूर दर्शवतात. पूर्ण दाखवायचं म्हणलं तर गोल फिरायला लागेल, गर्दी आहे. बघू शकता इथून तुम्हाला हा चौक आहे. या चौकापासून सगळ्या गोष्टी स्टार्ट होतात. या चौकापासून तुम्ही ज्यावेळेस आतमध्ये इकडच्या साईडला जाता, या साईडला राम मंदिर वगैरे, तिकडे एअरपोर्ट आहे. एअरपोर्ट आणि हे हायवेचं तुम्ही ते पिलर बघितले, पिलर बघा तुम्ही. प्रत्येक ह्याच्यावरती एक सूर्याची प्रतिमा आहे. खूप असं एकदम भारी रोड बनवलेला आहे. खूप सुंदर आहे. जर गेले तुम्ही, आता आम्ही जाऊन आलो, खूप सुंदर दिसतंय ते दृश्य. एकदम असं मनाला नाही मोहित करते सगळ्या गोष्टी. झाल्यावर बन घेतलाय. बन त्यांचं जरा बन असं वेगळ्या पद्धतीच आहे. तुम्ही चेक बघू शकता, कापून दिलाय, गरम केलाय, कुल्हड मध्ये चहा आहे. खाऊन बघितलं, एकदम असं वेगळा लागतोय पण एकदम क्वालिटी आहे. बघू शकता माझ्या मागं शैव मातेचं जग आहे. आरती चालू आहे. आरतीचं भरपूर लोक, जेवढे काही लोक अयोध्येला आलेले असतील असतात, सगळी लोक इथे येऊन आरतीला उपस्थित आहेत. पूर्णपणे घाट फुल भरलेला घाट आहे, फुल. मागच्या साईडला 2 जागेवरती आरती होती, पलीकडच्या साईडला पण आरती चालू आहे. राम मंदिरात दर्शन करायसाठी आलो होतो. आपल्याला माहितच नव्हतं की 8:30 वाजताच मंदिर बंद होतं.
आपल्याला रिक्षावाल्यांनी सांगितलं होतं की बाबा 10 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं, त्याच्यामुळे आपण 10च्या हिशोबाने रूम वरती गेलो, फ्रेश वगैरे होऊन आलो. पण तसं नाहीये, तर 8:30 वाजता मंदिर बंद होतं. 8:30च्या नंतर जे काही आतमध्ये आहेत त्याच लोकांना बाहेर यायला भेटतं. आतमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला एंट्री नाहीये. मग आता आपण थोडस बाहेरच फिरूया कुठेतरी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे मंदिर आहे. ते तुम्हाला आता नाही, पण उद्याच्याला सकाळी सकाळी जेवढ्या मला लवकर उठता येईल, 7 वाजता मंदिर चालू होतं, तर 7, 6:30, पावणे 7च्या दरम्यान मी तुम्हाला इथं भेटेल. मग आपण उद्याच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवू तुम्हाला. हा नहीं स्वीट कॉर्न नहीं, अभी खाना खा ले, खाना खा के आए थे यार. अभी आता उद्या सकाळच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्णपणे आपण दाखवू. मग आता आजच्यासाठी आपण बघू. आता रात्री 10-11 वाजेपर्यंत थोडस फिरू इथं अयोध्येमध्ये. अजून भरपूर गर्दी आहे. काय भेटते काय नाही, हुडी घ्यायची, हुडी घेऊ जरा. आता चला, शेवटचं जेवण घ्यायला आलोय आपण. हॉटेलमध्ये बसलोय. भारी भारी भाजी तर एकदम चांगली आली आणि वगैरे आले. आजच्या दिवसाचं शेवटचं दिले बघा तुम्ही, भारी आहे. अयोध्येच्या एकदम मंदिराच्या शेजारीच हॉटेल आहे, बालाजी हॉटेल म्हणून नाव आहे हॉटेलचं. चला बाय बाय, बघत राहा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा.